कॅरेक्टर, आणि कॅरेक्टर कशी पाहिजे, निष्कलंक पाहिजे, की तुम्हाला त्याच्यावर कुठलाही एवढासा सुद्धा डॉट त्याच्यावर नको. निष्कलंक चारित्र्य हे सगळ्यात फार महत्त्वाचं आहे. हल्ली ते दिसत नाही. पेपर उघडल्यावर आपल्याला काय दिसतं आणि टी व्ही लावल्यावर काय दिसतं ते काही मी सांगायची गरज नाही आहे. परंतु शिवाजीराजांच्याकडे हे कॅरेक्टर आणि त्यातलं स्त्री दाक्षिण्य 16व्या वर्षापासून त्यांनी दाखवलेलं होतं. रांजेच्या पाटला ते हातपाय ज्या वेळेला तोडले तेव्हापासून त्यांनी दाखवलेलं होतं. त्यामुळे कॅरेक्टर हे अत्यंत महत्त्वाचे. ऑर्गनायझेशन अँड एम्पॉवरमेंट, की स्वराज्य म्हणजे काय आहे. शेवटी शिवाजीराजांचं स्वराज्य ही एक ऑर्गनायझेशनच आहे फार मोठी. आणि त्याच्यासाठी नंतर राज्याभिषेकाच्या वेळेला या अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांनी नेमलं, तर दोज मिनिस्टर्स वेर एम्पॉवर्ड टू टेक डिसिजन्स. ते तुम्हाला त्यांना जबाबदारी जर का दिली तर तुम्हाला ऑथॉरिटी त्याच्याबरोबर द्यावी लागते, आणि त्यांनी डिसिजन्स घेणं हे फार महत्त्वाचं असतं. तर शिवाजीराजांच्या लोकांनी, म्हणजे मोरोपंत पिंगळे असेल किंवा अजून कोणी असेल, यांनी स्वतः शिवाजी महाराजांनी कारभार त्यांच्यावर सोपवलेला असताना स्वतःचे स्वतः डिसिजन त्यांनी घेतलेली होती. ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर हे सगळे क्लार्क झाले असतो, कोण आदिलशाहीत झालं असतं, कोण मुघलांच्याकडे झालं असतं, पण शिवाजी महाराजांच्याकडे हे सगळी मंडळी मिनिस्टर्स झाली. आणि पगार जर का आत्ताच जर का त्यांचा पाहिला, त्यावेळेच्या याच्यातला पगार, आत्ता तर मोरोपंत पिंगळ्यांच्यासारखा माणूस 40 लाख रुपये पगार घेत होता वर्षाला. याची कल्पना करा काय असेल. मी आता होनात सांगत नाही सगळ्या याच्यात, पण 3.5 रुपये म्हणजे एक होन त्यावेळेचा. नो कॉम्प्रोमाइज ऑन कोअर व्हॅल्यूज, नैतिक मूल्य असतात. ती नैतिक मूल्य शिवाजीराजांनी इतकी जपली की त्याच्याशी कॉम्प्रोमाइज त्यांनी कधी केलं नाही. आणि HRD अँड रिटेन्शन त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. की आत्ता IT सेक्टर जो आहे त्याच्यात कोणाला जॉब लागला आणि एखादं पॅकेज असेल 20-25 लाखाचं, की दुसरीकडे एक 40 लाखाचं पॅकेज मिळालं की तो माणूस इथली नोकरी सोडून दुसरीकडे कशी जाय आपल्याला मिळेल हे बघत असतो. म्हणून एक मोठा एक्झोडस चालतो फ्रॉम इंडस्ट्री टू इंडस्ट्री. एक बिग एक्झोडस आहे. मग बॉन्ड घ्या लिहून वगैरे वगैरे प्रकार जे चालतात. पण तसं शिवाजी महाराजांच्याकडे नव्हतं. शिवाजी महाराजांना सोडून फार लोक गेलेच नाहीत. अगदी क्वचित एखादं उदाहरण असेल एका माणसात, पण नाहीतर कोणीही त्यांना सोडून गेलं नाही. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन. त्या पुढचा जो आहे की 7 अलायन्स, छोटे मासे असतात आणि एक मोठा मासा गिळायला बसलेला असतो. ते छोट्या माणसांनी, छोट्या लोकांनी, छोट्या इंडस्ट्रीजनी एकत्र येऊन जर का काम केलं तर तुम्ही त्या मोठ्या इंडस्ट्रीला टक्कर देऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला अलायन्स करावे लागतं. तर शिवाजीराजांनी की दक्षिणेयांची पातशाही दक्षिणेयांच्या हातात राहावी म्हणून त्यांनी अगदी आयत्या वेळेला शेवटच्या काही वर्षात आदिलशाही आणि कुतुबशाही आणि स्वतः मराठे यांच्यात एक अलायन्स करून आणला. ती एक फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली. व्हिजन, करेज, कम्युनिकेशन हेही महत्त्वाचं आहे. आता तर कम्युनिकेशनची किती साधनं उपलब्ध आहेत हे आपल्याला दिसतंच आहे त्याच्यातनं. परंतु त्यावेळेला काहीही नसताना शिवाजी महाराजांनी हे सगळं कसं कम्युनिकेट केलं असेल ह्याची कल्पनाच आपल्याला येणार नाही. परंतु शिवाजी महाराजांनी हे सगळं कम्युनिकेट केलेलं होतं. हरकारे असायचे, हरकारे सगळं घेऊन जायचे आणि ते कुठपर्यंत झिरपलं होतं म्हणजे शिवाजी महाराजांना काय अभिप्रेत आहे हे त्यांच्या शेवटच्या माणसाला माहिती होतं काय करायचं ते. त्या मधल्या सगळ्या लोकांना त्याची कल्पना होती. लर्निंग फ्रॉम मिस्टेक्स, चुका कोण करत नाही. ओनली डेड मेन मेक नो मिस्टेक्स. तसं आहे, मेलेला माणूसच चुका करत नाही. बाकी जे काही काम करतात हे त्याच्यातनं चूक होणं स्वाभाविक असतं. पण त्या चुकातनं आपण शिकत काय ते, परत ती चूक करायची नाही. यू शुड नॉट रिपीट द मिस्टेक्स. तुम्ही आता सगळे कोण 3rd 4th इयरला असेल, जॉब मिळतो चांगला, तो जॉब चांगल्या प्रकारे करायचा. कोणी एंटरप्रेनर होईल, त्याच्यात एंटरप्रेनर होणं आता खूप अवघड आहे सगळ्या याच्यात अलीकडं. परंतु तो जॉब करत असताना एखादा तुमचा एम्प्लॉयर असतो, त्याच्या अपेक्षा काय असतात या इंजिनियरकडे, की यू हॅव टू डिलिव्हर, ही इज पेइंग यू सम पॅकेज. त्यांनी तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे, हॅज स्पेंट मनी ऑन द ट्रेनिंग अँड त्या सगळ्या अप्रेंटिसशिप वगैरे सगळ्या तो एक्सपेक्ट करत असतो. म्हणून तुम्हाला यू मस्ट फोरसी द प्रॉब्लेम्स. त्या अनेक गोष्टी आहेत. कारण एम्प्लॉयरच्या दृष्टिकोनातनं जर का आपण पाहिलं, म्हणजे आपण एम्प्लॉई नाही आहोत पण एम्प्लॉयर आहे, त्याला काय अभिप्रेत आहे
हे जर का आपण पाहिलं तर आपलं काम तिथं सुधारतं आणि माणूस व्यवस्थित काम करायला लागतो. मी एक साधा ट्रेनी इंजिनियर म्हणून लागलेलो होतो नोकरीला आणि 10 वर्षाच्या नंतर आय वॉज हेडिंग वन कंपनी. माझ्या हाताखाली एक जवळजवळ सगळे म्हणून 500 लोक होते तिथं आणि इट वॉज ए बिग कंपनी विच आय वॉज हेडिंग. आणि ते मला काही त्याच्या पाठीमागं काही कोणतरी उभा असतो वगैरे असला प्रकार नव्हता कुठलाही त्याच्यात. पण इफ यू हॅव ॲबिलिटी देन यू डोंट हॅव टू वेट फॉर दी ऑपॉर्च्युनिटीज टू कम अक्रॉस. तुमच्यात स्वतःच ॲबिलिटी या सगळ्या लागतात. यू कॅन फाइंड युअर ओन ऑपॉर्च्युनिटीज. आणि ऑप्टिमिझम, आशावाद हा सगळ्यात पाहिजे. आपण पहिलं उदाहरण घेऊ त्याचं अगदी सगळ्यातलं. अफजल खानाचा एपिसोड इथं आहे आणि कमांडो रेड ऑन शाहिस्ता खान ही शिवाजी महाराजांनी मारलेली पहिली कमांडो रेड आहे. त्यातला अफजल खान एपिसोड काय तो बघू आपण. मी हे सगळं तुम्हाला समजावून सांगणार नाही अफजल खानाच्या वेळेस. तुम्हाला सांगायचं म्हटलं तुम्हाला 3 दिवस लागतील, कारण ते अफजल खान कोण होता, कसा होता आणि कसा खेचला शिवाजी महाराजांनी त्याला. पण एक 2-3 गोष्टी फक्त जाता आता सांगतो की शिवाजीराजांना इथे इम्पोस्टर पाठवता आला असता. आग्र्याला त्यांच्या गादीवर हिरोजी फर्जंद झोपलेला होता. म्हणजे एक इम्पोस्टर शिवाजी महाराजांनी वापरलेला आहे. तो इथं वापरू शकत होते कारण अफजल खानाची ताकद सगळ्यांना माहिती होती. पण तसं न करता स्वतः शिवाजीराजे गेले आणि स्वतः स्वहस्ते त्यांनी अफजल खानाला मारलं. आणि याच्यामुळे अनेक लोक शिवाजी महाराजांच्याकडे आले. शिवाजीराजांच्याकडे बघायची दृष्टी लोकांची बदलली. आणि त्याच्यासाठी लिडिंग बाय एक्झाम्पल हा जो प्रकार असतो की स्वतः त्यांनी करून दाखवलं. त्याच्यात अफजल खान हा काही साधा माणूस नाही येतो. अफजल खानाला स्वतःचं नाव अनेक गावांना द्यायची एक विशिष्ट खोड होती. तो 10 वर्ष वाईचा मुकासा त्याच्याकडे होता सतत मरेस्तोवर. 49 पासून 59 सालपर्यंत वाईचा मुकासा अफजल खानाकडे होता. तिथे एक बावधन म्हणून गाव आहे. त्या बावधनचं नाव त्यांनी अफजल नगर म्हणून ठेवलेलं होतं. इथं कोरेगावच्या जवळ रहमतपूर नावाचं गाव आहे. ते जे रहमतपूर आहे त्याचं मूळ नाव आहे कुमठ बुद्रुक असं त्याचं नाव आहे. तिथं रंदौला खान वारला म्हणून त्याचा रोजा त्याच्या मुलांनी उभारला. त्या मुलाचं नाव होतं रहमत खान. त्या रहमत खानाने बापाचा रोजा तिथं उभारला म्हणून गावाचं नाव बदललं आणि रहमतपूर म्हणून नाव दिलं. नंतर अफजल खान तिथं आला. त्यांनी 2 शिलालेख कोरले स्वतःचे तिथं आणि त्याला अफजलपूर म्हणून नाव दिलं. तिथं त्या अर्थात टिकलं नाही फार काळ, परंतु रहमतपूर अजून त्याचं नाव तिथं आहे. एक महिंद्री नावाचं गाव आहे बिजापूरच्या जवळ. तिथं अफजल खानाने त्या गावाचं नाव अफजलपूर म्हणून ठेवलेलं होतं. अजून एक 2-4 गावं आहेत. पण थोडक्यात त्याला ही खोड होती अफजल खानाला. त्याचा जो शिक्का आहे आणि तो त्या शिक्क्यातच मजकूर कोरून घेतला आहे. किंबहुना तुम्ही आदिलशाही फरमानं जर का पाहिली तर अफजल खानाचा उल्लेख करायच्या आधी त्या शिक्क्यातला सगळा मजकूर वाचतात. आणि तो असा आहे, गर अर्ज कुनद सिपर अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मलके बजाय तस्बी आवाज आयत के अफजल अफजल. की उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं की या पृथ्वी तलावरचा श्रेष्ठ माणूस कोण आहे, तर अगदी तस्बीह म्हणजे जी स्मरणी असते त्याच्यातल्या ह्याच्यातनं सुद्धा आवाज येईल की अफजल अफजल वगैरे आहे असं म्हणून. अर्थात ही त्याची गैरसमजूत होती. ती शिवाजीराजांनी त्याला ठोकला, 10 मिनिटात ठोकला त्याला त्यांनी. त्यामुळं त्याचा अजून खूप गोष्टी आहेत. म्हणजे त्याची जी पत्र आहेत त्यातली भाषा जी आहे ती विलक्षण आक्रमक भाषा आहे अफजल खानाची. एक त्याचं पत्र लिंक्सेट आणि अधिक सेट मोगदम यांना मिळालेला आहे. तो म्हणतो, तुम्ही माझं ऐकलं नाहीत तर मी तुम्हाला जनोबा समवेत, जनोबा म्हणजे कुटुंब कबिल्यासकट, घाण्यात घालून पिळून काढून मारेन. मी तुम्हाला घाण्यात घालून पिळून काढून मारेन असं त्यांनी म्हटलेलं आहे तिथं अफजल खान. त्यामुळे अफजल खानाच्या बद्दल अनेक गोष्टी सांगता येतील. परंतु शिवाजीराजांनी त्याला एकट्याला खेचला बघा. काय त्याला सांगितलं असेल लोकांनी. कदाचित शिवाजीराजांचे जे वकील आहेत त्यांनी जी काही वकिली केली ती आग्रामर ठरलेली आहे की अफजल खानाला वायूहून आणायचा. एकदा का तो घाट उतरला रडतोंडीचा की तो जिवंत परत जाऊ शकत नव्हता. त्याच्या सगळ्या वाटा अडवलेल्या होत्या. त्याचं सैन्यसुद्धा परत जाऊ शकलेलं नव्हतं. आणि अफजल खान तर एक 10 लोकांनिशी तिथं आला फक्त. हे त्याचा मृत्यू ठरलेला होता. तो मृत्यूच्या दाढ्यातच चालत गेला तिथं तो. पण शिवाजीराजे स्वतः भेटायला आले हे महत्त्वाचे. अफजल खानाच्या बरोबरच्या 10 लोकांची नावं उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांच्या बरोबरच्या 10 लोकांची नावं उपलब्ध आहेत. अफजल खानाच्या बरोबरच्या 6 लोकांची नावं उपलब्ध आहेत. त्या अफजल खानाबरोबर पिलाजी मोहिते होते, शंकराजी मोहिते होते,
पहलवान खान होता, रहीम खान होता, अब्दुल सय्यद होता आणि बडा सय्यद होता. तुम्ही आणि मी लहानपणापासून सय्यद बंडा म्हणून वाचलं असेल, त्याचं नाव बडा सय्यद असं आहे तिथं. आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर होते ते काताजी इंगळे, यसाजी कंग, कोंडाजी कंग, जीवा महाला, संभाजी कावजी, सुरजी काटके, कृष्णाजी गायकवाड, विसाजी मुरुंबक, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम खान. हे ते 10 लोक होते. आणि सगळे 10चे 10 लोक जिवंत राहिले आणि अफजल खानाबरोबर आलेले सर्व लोक मारले गेले त्या सगळ्याच्यात. पण स्वतः शिवाजीराजांनी हे करून दाखवलं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाजीराजांनी तलवारीने मारला. शिवा हा कृपाणिकाग्रेण कुक्षावेव तमस्पृशत आकृष्टांत्राणी सर्वाणी सा कृपाणी विनिर्गता. त्याने आपल्या तलवारीचं जे टोक आहे ते अफजल खानाच्या पोटात खुपसलं आणि ते परत येत असताना त्याची आतडी बितडी सगळे घेऊन बाहेर पडले. अशी सगळी वर्णनं कवींद्र परमानंदांनी तिथं केलेली आहेत. किंबहुना बुसातीन सलातीन या नावाचं विजापूरला जुबेरीचा ग्रंथ आहे, त्याच्यात सुद्धा तलवारीने मारल्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. शाहिस्ता खानावरची ही जी रेड होती, शाहिस्ता खान तर काय औरंगजेबाचा मामा होता. बादशाचा मामा असल्या कारणानं त्याला काहीही करायला मुभा होती. खानी खानान अमीरुल उमरान नवाब आझम मिर्झा अबू तालिब शाहिस्ता खान. त्यातला अबू तालिब एवढंच नाव आहे, बाकी सगळ्या पदव्या आहेत बरं का त्याच्या. शाहिस्ता ही सुद्धा पदवीच आहे त्याची एक. ती त्याला जहांगीरानं 1626 साली दिलेली होती. म्हणजे बादशाचा जणू प्रतिमाच असं त्याला म्हटलेलं आहे. हा पुण्यात येऊन 3 वर्ष राहिला. या 3 वर्षात त्याची अचिव्हमेंट म्हणजे फक्त चाकणचा एक भुईकोट किल्ला जिंकून घेतला नाही, बाकी काही नाही. त्याने प्रयत्नच केला नाही कुठं जायचं. नकोच म्हणाला, ते कटकटच नको शिवाजी बिवाजी वगैरे. ते मग तो 3 वर्ष काय करत होता तर नाच गाणी चाललेली होती, त्याला ऊत आलेला होता. त्याचा जो एक भाचा आहे म्हणजे शाहिस्ता खानाची बहीण, शाहिस्ता खानाची बहीण म्हणजे मुमताज, अजून एक बहीण होती त्यात, तिचं नाव होतं फरजाना बेगम. तिचं लग्न त्या जाफर खानाशी झालं होतं, तो वजीर होता. तर त्याला 2 मुलं होती. एकाचं नाव होतं कामगार खान आणि दुसऱ्याचं नाव होतं नामदार खान. त्या कामगार खानाचं लग्न शाहिस्ता खानाने त्याची एक लाडकी मुलगी होती परी बेगम, तिच्याशी पुण्यात लावलं. आणि पुण्याला त्या 3 दिवस सुट्टी देऊन टाकली होती त्यांनी. लोकांना बरं वाटलं, राहू दे शाहिस्ता खान लग्न लावतो, एवढी सुट्ट्या बिट्ट्या मिळत आहेत. पण त्याचा जो भाचा आहे दुसरा नामदार खान, हा आला शाहिस्ता खानाकडे आणि तो म्हणाला, मामूजान आपण इथं 3 वर्ष होत, आपण फक्त एकच चाकणचा किल्ला घेतलाय, तुम्ही मला परवानगी द्या, मी शिवाजीला पकडून घेतो आणतो. बघा शाहिस्ता खान काय म्हणाल त्याला. शाहिस्ता म्हणाला, तू तुझ्या जवानीच्या जोशात असं बोलतोयस, शिवाजीला जर का आपण पकडला तर बादशाला दक्षिणेत मोठा शत्रू राहणार नाही आणि एवढी मोठी कामगिरी केली म्हणून तो आपल्याला काबूल कंधारला पाठवेल. त्याच्यापेक्षा पुणे काय वाईट आहे, इथली आबोहवा फार चांगली आहे म्हणाले, इथंच राहूया आपण त्या सगळ्या. मग शिवाजी राजांना उतरावं लागलं. आता हा येणार नाही, पण फार जवळ गेलं की हा कोथळा बाहेर काढतोय. शाहिस्ता खानाला माहीत असल्या कारणानं तो जायला तयार नव्हता. शेवटी शिवाजी राजा आले. मगाशी मी तुम्हाला एक जस्ट इन टाइम एक कॉन्सेप्ट सांगितला की शिवाजी राजांनी या पुण्यात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक घुसवले. कुठं 5 असतील, 10 असतील, त्या बाजूने आले असतील, कुठल्याही बाजूने आले, पण सगळे लोक आयत्या वेळेला हे ते एकत्र त्या लाल महालाच्या तिथं आले. आणि मग पुढचा कार्यक्रम महाराजांनी उरकला तो सगळा. ती फार गंमतच आहे सगळी शाहिस्ता खानाची. परंतु त्यांनी स्वतः शिवाजीराजे तिथपर्यंत गेले. केवढं मोठं उदाहरण आहे त्याच्यातलं. नाही तर हल्ली असं नाही, हा तुम्ही जाऊन लढा मी सांभाळतो इथं कपडे, तसलाच प्रकार नाही आहे. स्वतः गेला माणूस तो. आणि याच्याचमुळे शिवाजीराजांचं नाव की म्हणजे अफवा इतक्या पसरल्या की हा माणूस एका वेळेला अनेक ठिकाणी असतो, हा गुप्त होतो, हा पक्षासारखा उडून जातो, अशा सगळ्या त्यात अफवा तशाच ठेवल्या होत्या शिवाजीराजांनी. त्या काही कुठं काउंटर करायचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. पण या 2 कमांडो अटॅक, कमांडोची रेड आहे इथे मारले. शिवाजीराजांचे काही कमांडोज होतेच खरं, म्हणजे फितवा झाला, फितुरी झाली, असा संशय आला की कमांडोज जायचे तिथं. त्याच्यातला एक कमांडो मी त्याचं नाव सांगतो, त्याचं नाव आहे तानाजी मालुसरे. दुसरा आहे त्याचं नाव आहे कमळोजी साळुंके. हे असे सगळे त्यांचे कमांडोज, ट्रेन केलेले कमांडोज होते. सिंहगडवर फितवा झाला त्यावेळेला ती गेलेली होती. ॲबिलिटी हॅज नथिंग टू डू विथ ऑपॉर्च्युनिटी. नेपोलियन बोनापार्टचं हे मॅक्झिम आहे. नेपोलियनची उंची 5 फूट 2.5 इंच होती, पण नेपोलियनचे अचिव्हमेंट्स एवढ्या मोठ्या आहेत. तुम्ही त्याच्या लढाया जर का वाचल्या, ऑस्ट्रेलियाची लढाई, अगदी तो आता वॉटरलूला जाऊ दे गेला तो, पण ऑस्ट्रेलिया जेना या सगळ्या लढाया सैन्य जास्ती असताना अपोनंटचं
शत्रूचं सैन्य जास्ती असताना सुद्धा नेपोलियनने लढाया मारलेल्या आहेत. त्याच्यात 30-40 लढाया नेपोलियन बोनापार्टच्या आहेत. याचा ॲबिलिटी हॅज नथिंग टू डू विथ ऑपॉर्च्युनिटी. इफ यू आर एबल इनफ यू कॅन क्रिएट युअर ओन ऑपॉर्च्युनिटीज. तुम्ही करा स्वतः. त्यामुळे एक 5 फूट 2.5 इंच उंचीचा माणूस हे म्हणतोय तिथं रणांगणावर तो जर का असेल. म्हणजे जदुनाथ सरकाराने एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं लिहिलं आहे की नेपोलियनला ज्यांनी हरवलं वॉटरलूला, तो ड्यूक ऑफ वेलिंग्टन जो होता, तो ड्यूक ऑफ वेलिंग्टन यूज टू से दॅट द प्रेझन्स ऑफ नेपोलियन अलोन ऑन द बॅटलफील्ड वॉज इक्विव्हॅलंट टू द ॲडिशन ऑफ 50,000 मेन टू द आर्मी. एक 5 फूट 2.5 इंच उंचीचा माणूस आहे, पण 50,000 लोक तिथं आहेत असं आहे. पुढे त्यांनी असं ॲड केले, सिमिलरली शाहू यूज टू से, म्हणजे शिवाजी महाराजांचा नातू म्हणायचा की इफ आय वेर ऑफर्ड अ चॉईस ऑफ बाजीराव अलोन ऑन वन हँड अँड अ लॅक ऑफ ट्रूप्स ऑन अदर आय शुड प्रिफर बाजीराव, असं त्यांनी म्हटलेलं आहे तिथं. की हा श्रीकृष्णानं दिलेला डिलेमा होता बघा. एक यादव सेना एका बाजूला, नाही तर दुसऱ्या बाजूला निशस्त्र मी. आणि मग दुर्योधनाने नको तो पर्याय निवडला आणि पुढं काय झालं ते माहिती आहे आपल्याला त्याच्यात. तर ते आपण पुढचा घेऊ भाग TMT-2 ग्रेटेस्ट एस्केप. आणि हे साल्हेर टू जिंजिका आहे, फ्लॉलेस प्लॅनिंग. प्लॅन कसा पाहिजे तर फ्लॉलेस आहे त्याच्यातला. म्हणजे ही जी शिवाजीराजांचं आग्र्याचं प्रकरण आहे ना, हे साधं प्रकरण नाही आहे. एक 2-3 उदाहरणं सांगतो मी फक्त त्याची. की शिवाजीराजे आणि औरंगजेबाची भेट एकदाच झाली. महाराजांनी परत त्याचं तोंडच पाहिलं, नकोच म्हणाले ते. परंतु 12 मे 1666 ही भेट झाली. त्यावेळेला औरंगजेबाची बहीण, हे दरबार बरखास्त झाला आणि औरंगजेबाची बहीण बेगम साहेबा म्हटले पत्रात, जहांआरा बेगम होती. त्याच्यानंतर औरंगजेबाचा वजीर होता जाफर खान. त्याच्यानंतर औरंगजेबाचा मीर बक्षी होता मोहम्मद अमीन खान. आणि मारवाडचा राजा होता जसवंत सिंह. असे बरेच जण औरंगजेबाला भेटायला आले. आणि ते औरंगजेबाला म्हणाले की हा साधा भूमी आहे, हा जमीनदार आहे एक साधा. आणि त्यांनी जे दरबारात याच वर्तन केलं तर त्याच्याबद्दल तुम्ही त्याला कडक शिक्षा दिली नाहीत, कठोरात कठोर शिक्षा केली नाहीत, तर त्याचा फार विचित्र परिणाम लोकांच्यावर होईल. तर तुम्ही याला ठार मारा, असं ते सगळे लोक म्हणायला लागले. औरंगजेबाने काही केलं नाही, ऐकून घेतलं. आणि हे शिवाजी महाराजांना कळलं बरं का, की असं असं जाऊन हे म्हणताय. दुसऱ्या दिवशी शिवाजीराजे उठले आणि त्यांनी रामसिंग कछवाच्याकडे गेले. 66,000 रुपये त्यांनी आणले, हुंडी लिहून दिली त्याला. शिवाजीराजांचे इतर लोक आग्र्यातले इतर सावकारांच्याकडे गेले, पैसे त्यांच्याकडनं आणले आणि सगळ्यांना हुंड्या लिहून गेल्या. त्याच्यानंतर स्वतः शिवाजीराजे थैली घेऊन जाफर खान वजीराकडे दिले. त्यांचे इतर लोक थैल्या घेऊन इतर लोकांच्याकडे गेले. आणि हे जे मारा म्हणणारी मंडळी आहेत ती 7 जूनचं एक पत्र आहे परकालदासाचं, कल्याणदासाला लिहिलेलं. त्याच्यात तो असं म्हणतोय की जे लोक मारा म्हणत होते शिवाजीला, त्यातला मारवाडचा राजा सोडला तर बाकी शिवाजी महाराजांना अनुकूल झालेत, त्यांचे मित्र झालेत. या औरंगजेबाच्या बहिणीलाच फोडला यांनी तिथं शिवाजीराजांनी. तिथे किती असतील, 2-3 आठवडे सुद्धा झालेले नसतील या सगळ्या ह्याच्यात. पण ते जे काही व्यक्तिमत्व होतं शिवाजीराजांचं, आणि त्याच्यानंतर हेर गुप्तहेर जे होते, बहिर्गी नाईक मुख्य होता, पण हेरांच्यावर ते प्रचंड पैसे खर्च करत असत. आणि आत्तासुद्धा तुम्हाला एक मगाशीच मी बोलत होतो मॅडमशी, त्यावेळेला म्हटलंय मार्केटिंग म्हणजे काय नुसतंच आपलं प्रॉडक्ट लॉन्च केलं आणि सपोर्ट केला असं नाही आहे. ते जे मार्केटिंग डिपार्टमेंट असतं त्या मार्केटिंग डिपार्टमेंटला आपला ऑपोनंट कोण आहे, कॉम्पिटिटर कोण आहे बाबा, त्यांची प्रॉडक्ट रेंज काय, त्यांची क्वालिटी काय, त्यांचं लॉन्चिंग कसं काय, त्यांचं डीलर्स नेटवर्क कसं काय, याची बित्तम बातमी लागते. ती मार्केटिंगने आणून द्यायची ही जबाबदारी मार्केटिंगची असते. तसं ते हेरांचं होतं की शिवाजीराजांनी सुरत ज्यावेळेला लुटली त्यावेळेला ब्लूप्रिंट होता त्यांच्याकडे अख्खा बहिर्गीनं आणलेला. कुणाकुणाकडं काय काय मटेरियल आहे ते सगळं दिलेलं होतं. ते काय कुणाच्या भिंतीत लपवले, कुणाच्या जमिनीत लपवले, कुणाच्या जिन्यात लपवले, बहुतेक कुणाच्या खिशात सुद्धा लपवले, काय काय ते सुद्धा आणून दिलं असेल त्यांनी. परंतु इतकं हेर खातं तगडं होतं त्या सगळ्यातलं. आणि म्हणून शिवाजीराजांच्या हेर खात्याने ही सगळी मदत केली आणि शिवाजीराजे सुटले. आणि असं नाही की बाबा मी आता निघून जातो तुम्ही थांबा इथं. आधी सगळ्या लोकांना परवाना देऊन बाहेर काढलं आणि शेवटचे मुठभर लोक राहिले होते त्याच्यात शिवाजीराजे सुटले. असं त्यांनी काही केलेलं नाही की बाबा मी जातो मग तुम्ही सांभाळा आता ते आग्रा आणि औरंगजेब सगळं. तर नाही, सगळ्यांना परवाने दिलेले आहेत. त्या परवान्यावर शिक्के आहेत ते मोहम्मद अमीन खानाचे आहेत. मोहम्मद अमीन खान हा मीर जुमल्याचा मुलगा आहे. मीर जुमला शहाजीराजांच्या ओळखीचा आहे, दक्षिणेतला येतो सगळ्यात अमीर जुमला.
ह्या सगळ्या लिंक्स लागल्या की आपल्याला कळतं काय काय आहेत आणि कोण आहेत, राजकारण कसं काय खेळलं शिवाजीराजे, या सगळ्या काय. पण औरंगजेबाला एवढा फटका बसला त्याचा. त्याच्यात भूषणाचा एक छंद असा आहे, चारी चारी चौकी जहाँ चकता की चहूओर सांझ जरू भोर लगी रही जिय लेवा की, कंधे धरी कावर चलो जब चाव से एक लिए एक जात जात चले मेवा की, भेस को उतारी डार्यो डंबर निवारी डार्यो करो भेस और जब चलियो साथ मेवा की, पौन हो कि पंछी हो कि गुटका की गौन हो, देखो कोण भांती गयो करामात सेवा की. की शिवाजी महाराजांची करामत बघून हा वाऱ्यासारखा गेला का पक्षासारखा उडून गेला का गुटखा खाऊन गुप्त झाला, काही कळत नाही त्याच्यात. पूर्वी गुटखा खाऊन गुप्त व्हायचा असा एक कॉन्सेप्ट होता, आता गुटखा खाऊन कॅन्सर होतो त्याच्यात. आणि माणसं परमनंटली गुप्त होतात, ती परत येत नाही त्याच्यात. हे साल्हेर टू जिंजे हे प्रकरण फार गमतीदार आहे की शिवाजीराजे ज्यावेळेला आग्र्याला गेले त्यावेळेला शिवाजीराजांच्याकडं 17 किल्ले राहिलेले होते. 12 किल्ले मिर्झाराजाच्या तहासच्यामुळे आणि स्वतः त्यांनी बांधलेले सिंधुदुर्ग, प्रतापगड वगैरे असे मिळून 17 किल्ले होते. शिवाजीराजे आग्र्याहून परत आले ज्यावेळेला 20 नोव्हेंबर 1666ला परत आले, त्यावेळेला एक किल्ला जिजाऊसाहेबांनी जिंकून घेतला होता आणि त्याचं नाव आहे रांगणा उर्फ प्रसिद्धगड. म्हणजे 18 किल्ले. पुढची 3.25 वर्ष शिवाजीराजांनी काय केलं नेमकं? आपण चरित्र असं वाचत असताना नुसताच आपला एक क्रॉनॉलॉजिकल सिक्वेन्स दिलाय असं नसतं कधी, पण त्यांनी 3.25 वर्षात नेमकं शिवाजी महाराजांनी केलं काय? मग तर शिवाजीराजांनी आत्ता ज्याला स्वॉट ॲनालिसिस असं म्हणतात मॅनेजमेंटच्या याच्यात, स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स असं एक ॲनालिसिस करतात त्याच्यात की आपल्या आणि कॉम्पिटिटर्सच्या स्ट्रेंथ काय, शत्रूच्या स्ट्रेंथ काय, आपले विकनेसेस काय, हे सगळं शिवाजीराजांनी आजमावलं. आणि मग त्यांनी एक एक मेजर्स घेतली त्याच्यावर. एक म्हणजे राजधानी हलवली त्यांनी, कारण मागच्या वेळेला राजगडच्या पायथ्यापर्यंत आले होते मिर्झाराजाचे लोक, म्हणून शिवाजी महाराजांनी राजधानी हलवून रायगडला नेली. नंतर त्यांनी कॅव्हलरी वाढवली, घोडदळ वाढवलं की बाबा शत्रू नुसतंच आता डिफेन्स करायचं नाही, किल्ले लढवायचे नाहीत, आता शत्रूच्या शिबिरात खोलवर जायचं. तिथं शिवाजी महाराजांची स्वतःची जी पागा होती तर त्याची संख्या 40,000 घोड्यांची होती. ती स्वतः शिवाजीराजे एक श्लोक त्या पागेत जाऊन रोज म्हणत असत, यस्याश्वास्तस्य राज्यम यस्याश्वास्तस्य मेदिनी यस्याश्वास्तस्य सौख्यम यस्याश्वास्तस्य साम्राज्यम, असं ते रोज म्हणत असत. आणि इतर शिलेदार होते. शिलेदार म्हणजे ज्याचा स्वतःचा घोडा असतो त्याला शिलेदार म्हणतात, ज्याला सरकारातनं घोडा मिळतो त्याला भारगीर म्हणतात. 1 लाख शिलेदार होते, म्हणजे 1.5 लाखाचं घोडदळ होतं. हे अशी सगळी मेजर्स घेतल्यावर शिवाजी महाराजांनी एक दिवस तलवार काढली आणि ती मुघलांच्या विरुद्ध त्यांनी तानाजीला पहिल्यांदा पाठवला कोंढाणा घ्यायला. तानाजीनं तो किल्ला घेतला. पुढे तर तानाजी गेला त्याच्यात, पण तो 19वा किल्ला आहे असं समजू आपण, स्वराज्यात आलेला. 4 फेब्रुवारी 1670 या दिवशी तो किल्ला आपल्याकडे आला. पुढच्या 8च वर्षात, फक्त 8 वर्ष आहेत, 1678 पर्यंत शिवाजी महाराजांच्या ताब्यात साल्हेरपासून जिंजीपर्यंत 260 किल्ले होते. तुम्ही कल्पना करा काय. साल्हेर हा महाराष्ट्रातला सर्वोच्च किल्ला आहे आणि जिंजी मद्रासच्या दक्षिणेला 150 किलोमीटरवर किल्ला आहे. ही सगळी लाईन ऑफ डिफेन्स एक शिवाजीराजांनी फार मोठी क्रिएट केली तिथं आणि त्याचा सगळ्याचा फायदा झाला. शेवटी 8 वर्ष ते जिंजीच्या किल्ल्याने राजाराम महाराजांना आसरा दिला सगळ्या याच्यातनं. ह्या काही या सामान्य गोष्टी नाही आहेत, या सगळ्या असामान्य गोष्टी आहेत, पण त्याला एक फोरसाईट लागते आणि ती फोरसाईट व्हिजन हे शिवाजी महाराजांच्याकडे होतं. साल्हेर टू जिंजी 260. मी हिशोब काढत होतो त्या सगळ्याकडं. अरे म्हटलं एक किल्ला इथं सिंहगड नुसतं खालून पायथ्यापासून चढायचं म्हटलं तर एवढा बोऱ्या वाचतो आपला. इथं म्हटलं किल्ले आधी ते वरती जायचं, लढायचे, किल्ले ताब्यात घ्यायचे, मग नेमणुका करायच्या, मग हवालदार पाहिजे, सबनीस पाहिजे, कारखानीस पाहिजे, सरनोबत पाहिजे, असे सगळे लोक. आणि ते लोक कसे पाहिजेत? निवडून घेतलेले पाहिजेत. एक किल्ल्यांची एक वेगळीच मॅनेजमेंट असते आणि ती दिली आहे शिवाजी महाराजांच्या त्या आज्ञापत्र. रामचंद्र पंतांनी जे काय सांगितलं ना त्याच्यात किल्ल्याची मॅनेजमेंट ही सगळी दिलेली आहे त्यांनी. द वाईज मॅन थिंक्स बिफोर ॲक्टिंग अँड फूल थिंक्स आफ्टर इट. तसं आहे ते की काय कुछ नाही होता चलो परवा इल्ले वगैरे असला प्रकार चालत नाही तिथं. पहिल्यांदा विचार करा सगळा, तुम्हाला काय येणार आहेत, गोंधळ होणार आहेत, धोके काय संभवतात, त्याला आधीच काउंटर कसे करायचं ह्याचा विचार करा आणि मग पाऊल टाका सगळ्या याच्यातनं. आणि तसंच केलं त्यांनी शिवाजीराजांनी. शेवटी शिकायचं काय याच्यातनं, तर ही जी प्लॅनिंग आहे सगळ्या याच्यात 260 किल्ले कसे काय प्लॅन केले असते.
कुठला किल्ला घ्यायचा, कसं घ्यायचा, कुणाला पाठवायचं तिथं, सैन्य किती तिथं पाहिजे, दारुगोळा कसा वरती चढवायचा, तोफा कशा वरती चढवायच्या, हे सगळं त्यांनी पाहिलेलं होतं. शिवाजीराजांच्या सैन्यावर अगदी सैन्याचा एक 10 रुपये जरी महिन्याचा पगार जर का धरला एका सैनिकाचा, 2 लाखाचं पायदळ होतं महाराजांचं नुसतं तिथं. याचे सगळ्याचा खर्च, तो घोड्यांचा खर्च. शिवाजीराजे आग्र्याला गेले त्यावेळेला 8 हत्ती होते त्यांच्याबरोबर. त्या हत्ती काय साधा सुद्धा प्रकार नसतो, तो भयंकर खातो त्याच्यातनं. त्याला एक 200-300 किलो गवत लागतं रोज, तेवढेच रोट लागतात त्याला. आणि हे सगळं ते सांभाळायचं असतं सगळं. ते सगळं सांभाळलं महाराज. स्टेनलेस कॅरेक्टर शिवाजी मल्लम्मा समरोत्सव आणि सेद औरंगजेब काय बघूया आपण. शिवाजीराजे ज्यावेळेला दक्षिण दिग्विजयावरून परत येत होते ना, तर त्यावेळेला या धारवाडच्या जवळ एक बेलवडी नावाचं गाव आहे. तिथे एक मल्लम्मा नावाची बाई होती, तिचा नवरा वारला होता, त्याचं नाव मल्लासारख्या. पण ह्या बाईचे लोक यायचे महाराजांची घोडी पळव, कुठं सामान पळव असं करायला लागले. तर शिवाजीराजांनी आपल्या एका सरदाराला तिथं पाठवलं आहे बाईचा बंदोबस्त करायला. त्या सरदारांनी त्या बाईचा बंदोबस्त केला. पण शिवाजी महाराजांच्या त्या माणसाने त्या स्त्रीशी गैरवर्तन केलं. हे महाराजांना कळल्यावर त्याला बोलवलं. त्याचा गुन्हा साबित झाल्यावर शिवाजी महाराजांनी त्याचे डोळे काढले. ताबडतोब शिक्षा आहे बघा. हे साधं सूत्र होतं. शिवशाही चालली का, स्वराज्य निर्माण कसं झालं आणि स्वराज्य का चाललं. एक साधं उदाहरण म्हणजे गुन्हा जर का साबित झाला तर तात्काळ शिक्षा. म्हणजे 17 वर्ष पेंडिंग आहेत आणि द्यायचं का नाही ह्याच्यावर अजून चाललंय, मग दयेचा अर्ज करा वगैरे असला प्रकार काही नव्हता तिथं. काय तसलं काही याच्यावरनं राज्य चालत नाही, स्टेट्स कधीही चालत नाहीत ते काय. आणि उत्तम काम केलं की ताबडतोब रिवॉर्ड. हे शिवाजीराजांचं साधं सूत्र होतं सगळ्या काय. मग त्या बाईनं तिथं एक ते चित्र जे शिल्प 2 कोरून घेतले. तिथे एका देवळात 2 शिल्प आहेत, त्याच्यात हे शिवाजीराजे आहेत आणि आपलं ते मूल त्यांच्या मांडीवर ठेवते असं ते शिल्प करून घेतले. दुसऱ्या एका शिल्पात ते घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज तिनं कोरलेले आहेत. आणि तिनं एक काव्य कानडीतनं शिवाजी मल्लम्मा समरोत्सव म्हणून एक काव्य कानडीतनं लिहून घेतलेलं आहे. त्याच्यात शिवाजी महाराजांचं कानडीतनं काव्य असेल अशी कल्पना येणार नाही. आत्ता बेळगावच्या लोकांना जाऊन सांगायला पाहिजे, कर्नाटकातल्या लोकांना सांगायला पाहिजे बाबा की महाराजांनी या बाईची लाज वाचवली सगळ्या ह्याच्यातनं. आणि म्हणून त्या बाईने लिहून घेतलेलं आहे ते काव्य. नाही तर बेळगावचं बेळगावी करायचं आणि गोंधळ घालत बसायचं तिथं. तसला प्रकार शिवाजी महाराजांनी बेळगावला इतक्या वेळा मदत केलेली आहे सगळ्या, कर्नाटकातच मदत केलेली आहे सगळ्या. पण शिवाजी मल्लम्मा समरोत्सव आणि औरंगजेब म्हटल्यावर थोडंसं घाबरायला होतं मला सुद्धा. त्याचं कारण असं आहे, यांनी बापाला कैदेत टाकलं, भावांना मारलं, कारण त्याच्याशिवाय गादीवर येताच येत नव्हतं. भाऊ दिसला की मारायचं म्हणजे आपली गादी मोकळी झाली. बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलं आहे की या मुघल शहाजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं, आपणच गादीवर जाऊन बसलो असतो. पण औरंगजेबाने त्याच्या मुलाला मारलं. सुलतान मोहम्मद सुलतान म्हणून त्याचा थोरला मुलगा होता, त्याला मार. म्हणजे भारतात त्यावेळेला कोणीही माणूस मेला ना की एक अफवा अशी असायची औरंगजेबाने विषप्रयोग करून मारला त्याला म्हणून. असा औरंगजेब 89 वर्ष जगला. 24 ऑक्टोबर 1618 दोहदला त्याचा जन्म आहे. 20 फेब्रुवारी 1707 25 वर्ष महाराष्ट्रात राहून औरंगजेब मेलाय. मराठ्यांवर विजय मिळवता आला नाही त्याला सगळ्याच्या. पण गंमत म्हणजे औरंगजेबाला ज्यावेळेला शिवाजीराजांचा मृत्यू झालाय कळलं, त्यावेळेला औरंगजेब असं म्हणाला, हा एक माणूस असा होता की याच्यात राज्य निर्माण करण्याची क्षमता होती. माझे सेनानी गेले 19 वर्ष ह्याच्याशी झुंजतायत पण ह्याचं राज्य वाढतच राहिलं. आणि शरण आलेल्या शत्रूंच्या स्त्रियांशी यानं कधीही गैरवर्तन केलं नाही असं औरंगजेब म्हटल्याचं लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही कल्पना करा की औरंगजेब शिवाजी महाराजांच्या बद्दल असे उद्गार काढतोय. बापाबद्दल इतके चांगले उद्गार कधीही काढले नाहीत त्यांनी. त्या शिवाजी महाराजांच्या बद्दल जर का काढत असेल तर आपल्याला कळून येईल की औरंगजेब सुद्धा एवढं कौतुक करत होता. एक प्रसंग म्हणून सांगतो, साधा खरा नाही येतो पण कॅरेक्टर काय असते म्हणून तो प्रसंग सांगतोय की औरंगजेबाचा दरबार भरलेला आहे आणि त्याचे अलकाप चाललेत. म्हणजे हजरत सलामत, किबला आहे दीनो दुनिया
अबुल मुझफ्फर मोईउद्दीन मोहम्मद औरंगजेब शहनशाह गाजी आलमगीर बाद असे किताब चाललेत आणि औरंगजेब येतो आणि म्हणतो ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माँ बदौलत ये आज क्या देख रहे हैं। हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है, हमारे लाखों के फौज के सूबहदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने। यह है हमारे मामू जान अमीरुल उमरा शायस्ता खान साहब। सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें। ये है हमारे सिपह सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा। मराठों के मार के जख्म इन्होंने सीने पे नहीं पीठ पे खाए हैं। यह है सूरत के खूबसूरत सुबहदार इनायत खां बहादुर। शिवाजी सूरत आए तो ये सूरत से दुम दबा के भाग गए। यह है हबशी फौलाद खान, इनके हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आगरा के कहे खाने से फरार हो गए। हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने। यह कारतलब खां, ये रसूल बेग रोजबानी, ये मीर आतिश तरबियत खां, ये खान जहां बहादुर बहादुर खान कोकलताश, ये बूंदी नरेश भाव सिंह हादा, ये रनमस्त खां, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खां बारहा। तमाम सारे राजपूत, बुंदेल, तुर्क, ईरानी, अफगानी, उज्बेकी, हबशी, मुगल फौजमंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। क्यों क्यों सिवा को यह फतह हासिल होती है? हमारी तरह गोला बारूद, हाथी घोड़े, खजाना तोपे सिवा के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे। क्यों? ये क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती, इश्क को मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर सिवा को कभी नहीं समझ पाओगे। इस सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंग बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए है उसने। हमने सिवा के लोगों को लाखों के जागीर का लालच दिया, लेकिन उन जांबाज मराठों ने उस पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन सिवा के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वे रुकते नहीं, वे थकते नहीं, वे झुकते नहीं और वे बिकते भी नहीं। शिवाजी घाघ है, चालाक है, धगाबाज है, नामाकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो। इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है। इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब है, हमें दुश्मन भी जो मिला वो सिवा जैसा। ताकत, कॅरेक्टर, चारित्र्य हे सगळ्यात महत्वाचं आहे। पैसे देऊन लोक चरित्र लिहून घेतात, पैसे देऊन चारित्र्य नाही मिळत कधी लोकांना। ते पुढचं द पर्पज ऑफ लाईफ इज टू डेव्हलप कॅरेक्टर। फार महत्वाची गोष्ट आहे। शेवटी आयुष्य असतं, क्षणभंगूर असतं, एक लोकल चाललेली असते, आपण लटकायचं, आपलं स्टेशन आलं की उतरून जायचं, असला प्रकार आहे। पण तेवढ्या ह्याच्यात यू हॅव टू डेव्हलप युअर कॅरेक्टर, हे फार महत्वाची गोष्ट आहे। ते शिवचरित्रातनं, शेवटी शिवचरित्रातनं शिकायचं काय? मग नुसतंच आपलं इथं स्मारक कुठं करायचं ह्याच्यावरनं 5 वर्ष काढत बसायचं, तिथं काही नाही, त्याचा काय उपयोग येतो? की पुतळे उभे करून काय मिळणार आहे? पुतळे काढून तरी काय मिळणार आहे? सगळे शेवटी असं आहे, मनात असतं सगळं ते। आणि जोपर्यंत आपण कष्ट करत नाही, मेहनत करत नाही, एखाद्या गोष्टीचा पुरावा करत नाही, तोपर्यंत आपल्याला जमणार नाही। त्याच्यासाठी कॅरेक्टर लागते सगळ्यात महत्त्वाचं। हे आहे ऑर्गनायझेशन अँड एम्पॉवरमेंट, मॅनेजमेंट ऑफ फोर्ट्स आणि अष्टप्रधान मंडळ काय केले महाराजांनी बघू। हे सगळे मला
किल्ल्यांचे फोटो आहेत ना ते उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत. मी मॉरिशसला गेलो होतो भाषणाला, त्यावेळेला त्यांनी मला जाताना एक मोठी स्लाईड हे दिली होती CD. हा राजगड आहे, ही आहे सुवेळा, ही सुवेळा इकडं माची आहे, ही संजीवनी आहे इकडं पद्मावती, आणि हा बाले किल्ल्यावर हा गुंजन दरवाजा आहे, आणि तो कसा कड्याच्या टोकावर आहे बघा. मी एक आपला साधा हिशोब काढला होता, म्हटलं आपल्या या डेक्कन ट्रॅप जो आहे सगळा बॅसॉल्ट आहे, या बॅसॉल्टचं जर का आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर का काढली तर 2.7 आहे ती. आता काही ठिकाणी जांभ्या दगड आहे, काही ठिकाणी अगदी ॲव्हरेज धरा म्हटलं 1.7 धरून काढू, किती दगड लागला या किल्ल्याला राजगड बांधायला. तर साधा हिशोब मी काढला तर 3.5 लाख टन दगड लागलेला आहे. कुठनं आणला मार्ग नाही कळायला, तिथं काही माइन्स नाही आहेत, दगडाच्या खाणीबिणी काही कुठं दिसत नाही आहेत काही सगळ्या. मग दगड आणला कुठनं, घडवला कसा. पण गंमत आहे, एक सर्जाराव जेधे जो आहे कान्होजींचा मुलगा, त्याचं काही राजपूतांचं भांडण झालं होतं. तर तो म्हणतोय की तुम्ही येऊन माझी क्षमा मागितली नाही तर मी राजांना सांगेन, स्वामींना सांगेन, मी शिवाजी महाराजांना सांगेन, मग ते तुम्हाला राजगडला नेऊन दगड ओढायला लावतील म्हणून असं त्यांनी लिहिले तिथं सगळ्या काही. म्हणजे राजगडला नेऊन दगड हे ओढायची शिक्षाच होती पूर्वीच्या ह्याच्यातनं. पण इथं 3.5 लाख टन दगड लागलेला आहे, कुठनं आणाय माहीत नाही. 24 वर्ष या किल्ल्यावर शिवाजी महाराज राहिले कोणत्या काय. पण त्या किल्ल्याचं मगाशी मी सांगितलं, एक किल्ला घेतला ना की त्या किल्ल्याचं भवताल हा सगळा तो किल्ला कंट्रोल करतो. त्या किल्ल्यावर धान्य चढवावं लागतं, नेहमी रसद जी असते त्याच्यासाठी कोठारा असतात, सगळ्या किल्ल्यांच्यावर मोठी कोठारा असतात. आणि साधारणपणे पूर असं नाव असतं तिथं. त्या सिंहगडच्या इथं कोंढणपूर आहे, पुरंदरच्या इथं पूर नावाचंच गाव होतं, आता त्याचं नारायणपूर असं झालेलं आहे. पन्हाळा पाहिलं तर कोल्हापूर ही तिची पेठ आहे, विशाळगड पाहिलं तर मलकापूर ही तिची. अशा त्या किल्ल्यांच्या पूर नावाच्या गावातनं सगळी रसद येते. मग माणसं निवडायची सगळी, आणि ती चंगेभंगी नकोत. म्हणजे जर का हवालदार म्हणजे किल्ल्याचा जो किल्लेदार असेल, मी महाराजांच्या त्या आज्ञापत्रात आहे की जर का त्यांनी फितुरी केली असा संशय जरी आला नुसता तरी त्याला कुटुंब कबिल्यासकट पकडून आणायचा, आणि त्याचा गुन्हा साबित झाला तर त्याचं मुंडकं मारायचं आणि ते गडोगडी फिरवायचं सगळ्या याच्यातनं. एकही माणूस फितूर झाला नाही शिवाजी महाराजांचा त्यांच्या आयुष्यात. काय भयंकर शिक्षा आहेत या सगळ्याकडून. हात मला तर सारखे आपले महाराज दिसत आहेत, तिथे लोक आपल्या लोकांनी चित्र काढले, ते बसलेत आपल्या सिंहासनावर, त्याला वेळ नाही त्या माणसाला. 18,306 दिवसांचं आयुष्य आहे, त्यातलं एक तृतीयांश सोडून देऊ. परंतु बाकी ऐक्यात ते काय करत बसलेत, याचा गुन्हा साबित झाला का तोड त्याचे हात, याचं काय झालं मार त्याचं मस्तक. आता काही इलाजच नव्हतं हो काही करायला. पण त्याच्याशिवाय राज्य चालवणार कसं. शिक्षा तुम्ही जर का दिली नाहीत, लॉज आहेत, जस्टिस आहे, अंमलात आणायला पाहिजे ना. पण सगळ्या ऐक्यातनं इथं तोच प्रकार नाही आपल्याकडं. ते काय मला एक सांगा, शिवचरित्र खरंच कोणी वाचलं असताना आपल्या लोकांना ते, आणि दिल्लीला विशेषतः लोकांना शिकवलं जर का असतं तर दिल्लीत जे आत्ता नुकतं प्रकरण झालं ते झालं असतं का मला सांगा. शक्य नाही येते त्याच्यातनं, ते अत्यंत अशक्य आहे. शिवाजी राजांच्या त्या सगळ्या याच्यात एवढी जरब बसली होती त्या राजाच्या पाटलाच्या नंतर. लोकांनी किरकोळ गुन्हे केले नाही अशातला भाग नाही, पण शिक्षा ताबडतोब. डोळे काढायचे, हात तोडायचे, मस्तक मारायचे, याच शिक्षा त्याच्यात. त्याच्या खरी जरब निर्माण होत नाही. दरारा जो असतो, कर्र आणि फर, कर्रोफर म्हणतात, ते कर्रोफर निर्माण होत नाही त्याच्यात. म्हणजे या किल्ल्याची मॅनेजमेंट खूप अवघड असते सगळ्यात. आधी किल्ल्यावर जाणं अवघड, मग ते सगळे ते मॅनेजमेंट कशी काय असेल तुम्ही बघा, कल्पना करा. 260 किल्ले, आणि एक नाही दोन नाही या सगळ्या याच्यातनं त्याची सगळ्याची पूर्ण मॅनेजमेंट करायची. पण ती त्यांनी करून दाखवली, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. पुढची घेऊ आपण की अष्टप्रधान मंडळ नेमलं. हे काही साधं नाही. अष्टप्रधान शिवाजी महाराजांचे जे होते ते प्रत्येक माणूस केपेबल आहे त्या सगळ्या याच्यातलं डिसिजन घेण्यात, आणि त्याच्या प्रत्येकाच्या कामात तो केपेबल आहे. पण शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला राज्याभिषेक झाला त्यांना, तर त्यावेळेला त्यांना कळून आलं की आपली भाषा जी आहे मराठी, ही भाषा यावनी भाषेत लुप्त होत चाललेली आहे. म्हणून त्यांनी रघुनाथपंत हणमंत्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं आपली भाषा लुप्त होतीये. रघुनाथपंत हणमंत एक वकील होते, फार उत्कृष्ट वकील होते. फॉरेन अफेअर्स हे शिवाजी महाराजांचे सगळे बघायचे ते त्याच्यात, मिनिस्टर फॉर या सगळ्या याच्यात. पण त्यांना बोलावलं आणि सांगितलं की भाषा आपली लुप्त होतीये, तर तुम्ही त्या यावनी शब्दांना पर्यायी प्रतिशब्द काढा. म्हणून धोंडीराज लक्ष्मण व्यास याला बरोबर घेऊन 1400 शब्दाची डिक्शनरी निर्माण केली, ज्याला राजकोश असं म्हणतात. किल्ला आपला शब्द नाही, अरेबिक येतो कला, त्याला म्हणून शिवाजीराजांनी दुर्ग, खंदक, त्याला परिखा,
रेवणी याला परिखा वलयम, बालाई किल्ला, बाला म्हणजे वरचा, तर त्या बालाई किल्ल्याला आदित्यका असं त्यांनी नाव दिलेलं आहे. माची असते त्याला उपत्यका. ही सगळी नावं वेगवेगळी शिवाजी महाराजांनी डेफिनेशन्स ते तयार केल्या. 1400 शब्दांचा कोश निर्माण केला. कोश निर्माण करणारे शिवाजीराजे पहिले होते. एवढंच नव्हे, त्यांनी बाळाजी आवजीला बोलावलं, बाळाजी आवजीचं, आणि त्याला सांगितलं की आपले पत्रांचे प्रकार किती आहेत, म्हणजे खुर्दखत आहेत, कौलनामे आहेत, मजरनामे आहेत. तो म्हणाला 80 प्रकार आहेत. ते म्हणाले सगळ्याचे मायने लिहा. नाही तर शिवाजी महाराजांची पत्र कशी जायची माहिती आहे का? अधरक्त खाने राजश्री शिवाजीराजे दाम दौलतहू व ब जानिब कारकुनान हाल व इस्तकबाल बिदानत की शूरसन सभा अरबैन व हाल. काही कळते का बघा? काय कळणार नाही. इज्जत व रफत, दस्तगाव, शुजात व शाहमत, इंतिबा व इकबाल व इजलाल हमरा, सैद आजम, सैद सुलतान, अज ई शिवाजी राजा, सलाम सलामती, अंजाम, बहुवल, मुराद, काही कळणार नाही. पण जेव्हा हे ट्रान्सफॉर्मेशन घडवलं, त्यांनी मायने काढले, त्याला स्वस्ती श्री राज्याभिषेक शक 3 नलसंवत्सर वैशाख बहुल द्वितीय इंदू आसरे ये दिनी क्षत्रिय कुलावतंस श्री राजाशिव छत्रपती यांनी आज्ञा केली ऐसी जे, अशी पत्र जायला लागली. काहीतरी कळण्या इतपत जायला लागली म्हणजे त्याच्यात. पण हे ट्रान्सफॉर्मेशन करणं, आणि आता ओरडतायत लोक, ही तर शिवाजी महाराज इथंच झाले ना, शिवाजी महाराजांनी आपली भाषा जगवली ना सगळ्याच्यातनं, आणि आता मराठी शाळा ओस पडत चाललेल्या आहेत. त्याच्यात रोज काहीतरी चाललंय. साहित्य संमेलनात कर्णबधीर लोकांना ब्रेल लिपी आणू हे शिकवावी म्हणून आत्ता ठराव झाला आहे तिथे. ते अहो, ती डोळा नसलेल्या लोकांच्यासाठी असते तिथे, यांना दिसत नाही त्यांच्यासाठी ब्रेल आहे. कर्णबधिरांना वाचता येतं म्हणून त्याच्यानं ते, त्याच्यासाठी ब्रेल कशाला पाहिजे? हे आमचे साहित्यिक आहेत सगळे चालले. याला पहिल्यापासून मी उरूस असं म्हणत आलेलो आहे त्या साहित्य संमेलनाला. उरूस, ते मोठा उरूस चालतो तिथे सगळ्या, दरवर्षी चालतो सगळ्यांचे. तर हे पण त्यांनी एक ऑर्गनायझेशन निर्माण केले, सगळ्यांच्या त्यांनी ड्युटीज डिफाईन केल्या प्रत्येकाच्या. कुणी शिक्के कुठे उमटवायचे कुठल्या पत्रावर हे डिफाईन केलं शिवाजीराजे. पत्रांचे मायने डिफाईन केले. म्हणजे मराठीत पत्र लेखन शास्त्र जेवढं पुढं गेलेलं आहे तेवढं मला नाही वाटत कुठं असेल म्हणून. म्हणजे तुम्ही एक कागद जर का घेतलात आणि त्याला इमॅजिनरी 8 कॉलम्स उभे केले, तर त्याला सबंध रेग म्हणतात. म्हणजे सगळी रेग 8 कॉलम, 7 असेल, आणि मग 6 कॉलमची रेग, 5 कॉलमची रेग, 4 इकडची 4 इकडच्या, याला दफा ते रेग, दफे रेग, दफा ते रेग, सबंध रेग, जिल्हा रेग, मजर रेग, असे त्या रेघावरनं डॉक्युमेंट काय ते कळतं आपल्याला. त्याच्यात लेखन प्रशस्ती म्हणून राजवाड्यांचं अप्रतिम आर्टिकल आहे का. आणि हे एवढं डेफिनेशन कोणी केलेलं नव्हतं, ते शिवाजी महाराजांनी इथं केलं. डुईंग शुड नॉट बी कन्फ्युज्ड विथ गेटिंग डन. म्हणजे शिवाजीराजांनी कशासाठी केलं? या लोकांच्याकडनं काम करून घेण्यासाठी केलं. नाही तर सगळे लोक मी करतो म्हणून खांद्यावर घेतात आणि एक ना धड 12 किंद्या. तसं नाही आहे. नॉट ओनली डू इट, शुड नॉट बी कन्फ्युज विथ गेटिंग डन. यू मस्ट गेट द वर्क डन फ्रॉम युअर सबऑर्डिनेट्स. यू मस्ट फॉर्म अ टीम फर्स्ट. यू डिफाईन अ टीम. तुम्ही त्यांना जॉब द्या, तुम्ही त्यांना डेडलाईन्स द्या, आणि मग त्यांच्याकडनं काम करवून घ्या सगळ्या. हे फार महत्त्वाच्या गोष्टी. शिवाय त्याच्यातल्या पत्रातली अनेक वाक्य आहेत. आपण पुढचं बघू काय. नो कॉम्प्रोमाइज ऑन कोर व्हॅल्यूज, डिसओबिडियन्स, माणकोजी 10 तोंड, ट्रिकेरी, खंडोजी खोपडे. बघूया काय. हा शिवाजी महाराजांचा पहिला सरनोबत होता. माणकोजी 10 तोंडे घोडदळाचा होता. तो घोडदळाचा आणि पायदळाचा वेगवेगळे सरनोबत असतात. मला एक मोडीतला कागद मिळाला, तो आजवर काही कोणी वाचलेलं नाही, कारण सगळ्यांनी माणकोजी 10 तोंडाची, बाबासाहेबांनी त्याला रिटायरमेंटचं करून पेन्शनसुद्धा चालू केले त्यांचे शिवचरित्र. पण तसं नाही आहे. त्या कागदात असं लिहिले, माणकोजी 10 तोंडे सरनोबत हुकूम मानीनासे झाले म्हणून राजगडाखाले शिवपट्टण येथे हातपाय तोडून मारले, असं लिहिले. ते काय सरनोबताला मारलो ते ऐकेन असं झाला तो. म्हणून राजगडच्या खाली तिथं पाल बुद्रुक नावाचं गाव आहे, तिथं शिवाजीराजांनी एक पेठ वसवली होती, त्याचं नाव शिवपट्टण. खेड शिवापूर नाही बरं का ते, हे वेगळं आहे. राजगडचे आयन पायथ्याशी आहे. त्याच्यात खूप उल्लेख आहेत शिवपट्टणचे. पण त्याला शिवाजीराजांनी इथं मारला. नो कॉम्प्रोमाइज ऑन कोर व्हॅल्यूज या सगळ्याच्यातला. आणि दुसरा जो आहे की याने फितुरी केली खंडोजी खोपड्यांनी त्या अफजल खानाच्या वेळेला. याला मदत केली होती शिवाजीराजांनी. हा उतरोळीचे देशमुखीबद्दल, या भोरच्याजवळ उतरोळी म्हणून गाव आहे बघा, तिथले जे उतरोळीचे देशमुखीबद्दलचा वाद चालला होता. शिवाजी महाराजांनी याला मदत केली. पण एवढं असून ती मदत मनात न आणता हा माणूस अफजल खानाला जाऊन मिळाला. आणि मग तो नंतर मुजऱ्याला यायला लागला. त्याची रद्दबदली कान्होजी जेध्याने केली.
पण तरीसुद्धा शिवाजीराजांना डाचत होतं की ह्यानं फितुरी केली आहे, याला शिक्षा तर झालीच पाहिजे, आणि कान्होजींनी रद्दबदली केली. म्हणून एक दिवस हा आला असताना महाराजांनी त्याचा एक हात आणि एक पाय तोडून टाकला तिकडे. मग कान्होजी आला ओरडत, कान्होजी जेधे ओरडत आले की मी रद्दबदली केली असताना तुम्ही कशाला याला अशी शिक्षा केली. तर शिवाजीराजे म्हणाले याचा गुन्हा तर मस्तक मारायचाच आहे, पण तुम्ही रद्दबदली केली म्हणून एका हाताने एका पायावर सोडून दिलं याला म्हणते. पण नाहीतर त्याला शिक्षा खरं म्हणजे मृत्यूदंड ही एकच शिक्षा त्याला होती. पण त्यांनी या सगळ्या नैतिक मूल्यांवर शिवाजी महाराजांनी कोर व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या. शेवटी आपल्या व्हॅल्यूज कशा असतात, आपल्याकडे क्वालिटीज कशा असतात, आपण त्या क्वालिटीज डेव्हलप कशा करायच्या, आपल्याच व्हॅल्यूची जाणीव आपल्याला होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं सगळ्या. की ही हू इज फर्म इन व्हॅल्यूज मोल्ड द वर्ल्ड टू हिमसेल्फ. स्वराज्य एक छोटंसं एक राज्य, एक छोटंसं जग शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी निर्माण केलं. ते पण का केलं त्यांनी, तर हू वॉज फर्म इन व्हॅल्यूज. या ज्या शिक्षाभिक्षा आहेत सगळ्या, की स्वतःच्या एकूण वागणुकीतनं एक आदर्श निर्माण करायचा हे शिवाजीराजांनी, आणि इतक्या लोकांनी कौतुक केले. त्यावेळेच्या कॉन्टेम्पररी फ्रेंच लोकांनी केले, पोर्चुगीजांनी केलेलं आहे त्यांचं. त्याच्यानंतर अनेक वेगवेगळे जे प्रवासी आले त्यांनी त्यांच्या कानावर पडलेली माहिती. शिवाजी महाराजांच्यावर पोर्तुगीजमधलं चरित्र 1699 मध्ये लिहिलं गेलं आणि 1730 मध्ये पोर्तुगालमध्ये प्रसिद्ध झालं. कॉस्मी द गार्द यांनी ते लिहिलेलं चरित्र होतं सगळ्या. एकार्डी अँड रिडेन्शन, अल्टिमेट सॅक्रिफाईस ऑफ देशपांडे आणि रामजी पांगेरा. बघूया काय ते. का बाजीप्रभूंनी आपले प्राण दिले, मुरारबाजीनं दिले, तानाजी मालुसऱ्यांनी दिले, बाजी पासलकरांनी दिले, अनेक लोक गेले त्याच्यात. का गेले? शिवाजी राजांनी एक भावना या सर्वांच्या मनात निर्माण करून ठेवलेली होती की आपण स्वराज्याच्या कामासाठी खर्ची पडलो तर शिवाजी राजे आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाहीत, ही ती भावना आहे सगळ्या. ही फार अत्यंत महत्त्वाची भावना शिवाजी राजांनी निर्माण केली, आणि म्हणून हे सगळे लोक गेले. ते नाही तर काही आमिष नव्हती, ह्यांना काही नव्हती, पण कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत. त्याला मुरारबाजी देशपांड्याला तर दलीर खान सांगत होता तिथे, तुला कौल देतो, तू ये मनसबदारी देतो. तो म्हणाला शिवाजीराजांचा मी माणूस आहे, मला तुझा कौल नको. त्याच्यात एक रामाजी पांगेरा आहे, आपण येईलच तो नंतर त्याच्यातनं. पण ही सगळी मंडळी जी आहेत, हा रामाजी पांगेरा एक छोटासा किल्ला आहे, या कणेरा नावाचा किल्ला आहे. ही सातमाळा रांग आहे ना, म्हणजे तुम्ही आपल्याकडं सह्याद्री जो पसरलेला आहे ते काय आडव्याग्या सगळ्या रांगा आहेत. सह्याद्री असा समांतर आहे समुद्राला, पण आडव्याग्या रांगा आहेत. वरती डोलबारी रांग आहे, मग शैलबारी आहे, मग डोलबारी आहे, मग अजंठा सातमाळा आहे. अगदी आचल्यापासनं ती अंकाई टंकाईपर्यंत जाते. म्हणजे आचला आहे, अहिवंत आहे, वणी आहे, रावळा आहे, जवळा आहे. तिथे कणेरा म्हणून एक किल्ला आहे. पुढे धोडप आहे, कांचन आहे, त्याच्यात राजधेर आहे, कोळधेर आहे, चांदवड आहे, अंकाई आहे, टंकाई, अनेक किल्ले आहेत त्या सगळ्या. त्याच्यात कणेरा किल्ल्यावर हा होता, आणि कणेराला परत दलीर खानाचा वेढा बसलेला होता. दलीर खानाचा वेढा असताना हा वर्ण रामाजी पांगेरा तरुण मुलगा होता. हा म्हणाला निदान करावायचं, आपले सोबती असतील ते उभे राहणे. तो म्हणाला चालून जायचं त्यांच्यावर, काय व्हायचं ते होईल. 600 मावळा उभा राहिला सरासरा, आणि सगळे वर्ण आले दलीर खानावर तुटून पडले. दलीर खानाची अंगोली एकदा त्या पुरंदरच्या इथं तोंडात गेली होती, परत ती गेली इथं कणेऱ्याच्या इथं. पण या लढाईत हा रामाजी पांगेरा मारला गेला. त्याचं शव घेऊन लोक वर गेले, कारण शिवाजी महाराजांनी नंतर त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईचं सांत्वन केलेलं आहे. एक उदाहरण सांगतो मी. कर्नाटकातले लोक शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयाला चाललेले असताना इथं कोप्पळ नावाचं गाव आहे बघा. त्या कोप्पळचा जो किल्ला आहे तिथं अब्दुल रहीम खान मियाना आणि हुसेन खान मियाना असे दोघं भाऊ तिथले जनतेला त्रास देत होते.